नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा न्यूमेरिकल मेथड मधलं रेग्युलर फाल्सी मेथड ही एक आपल्याकडे आहे. त्यामध्ये बघा युजिंग रेग्युलर फाल्सी मेथड फाइंड द रूट ऑफ इक्वेशन x into e raised to x minus 3 is equal to 0. Carry out the 3 iteration only. बघा आपल्याला इक्वेशन त्यांनी दिलंय x into e raised to x minus 3 is equal to 0. इथे बघा f of x, आपण f of x कन्सिडर करू is equal to x into e raised to x minus 3 असं आपण एक इक्वेशन बनवलेलं आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला याचे आलेले जे आन्सर्स आहेत ते एक निगेटिव्ह मध्ये आणि एक पॉझिटिव्ह मध्ये आलं पाहिजे, तरच रूट ऑफ इक्वेशन आहे असं कन्सिडर होईल. आता त्यांनी आपल्याला इंटरवल दिलेले नाहीये, मग ते इंटरवल आपण आता फाइंड आउट करून घेऊ. बघा स्टार्टिंग आपण 0 पासून करू. बघा x च्या जागेवरती 0 घ्या. 0 into e raised to 0 minus 3. बघा 0 into e raised to 0 ही टर्म 0 असणार आहे, म्हणजे इथे कोण उरला -3 लेस दॅन 0. त्यानंतर बघा घेऊया f of 1 म्हणजे 1 into e raised to 1 minus 3. बघा e raised to 1 minus 3 म्हणजे हा आहे 0.282. हा पण निगेटिव्ह आपल्याला आलाय, बघा चालणार नाही. आपल्याला दोन्ही साइन अपोजिट साइन पाहिजे तरच रूट ऑफ इक्वेशन येईल. त्यानंतर आपण 2 पुट अप करून बघू या इक्वेशन मध्ये. 2 into e raised to 2 minus 3. बघा 2 into e raised to 2 2 into e raised to 2 minus 3. बघा हा एक तो आपल्याकडे 11.77 ग्रेटर दॅन 0. बघा याचा अर्थ आपल्याकडे इथे दोन इंटरवल आलेले. बघा एक आहे f म्हणजे f of 1 is equal to f of 2. बघा याचा एक आहे, याचा अर्थ a is equal to 1 आणि b is equal to 2. बघा अपोजिट साइड बघा यांची, म्हणजे इथं f of a आपल्याकडे आहे -0.282 आणि त्यानंतर f of b जो कन्सिडर केला होता आपण तो 11.77. बघा अशा पद्धतीने आपल्या एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह नंबर निघालेला आहे. त्यानंतर बघा फर्स्ट इटरेशन, स्टेप बाय स्टेप बघा. फर्स्ट इटरेशन मधला फॉर्म्युला बघा x1 is equal to a into f of b minus b into f of a upon f of b minus f of a. बघा या स्टेप मध्ये बघा a ची व्हॅल्यू 1, f of b 11.77 minus b ची व्हॅल्यू 2 आणि f of a ची व्हॅल्यू -0.282. आलं लक्षात. डिवाइड बाय बघा f of b 11.77 minus f of a ची व्हॅल्यू -0.282. बघा x1 ची व्हॅल्यू आपली इथे फाइंड आउट होईल. व्हॅल्यू पुट अप करा 11.77. त्यानंतर बघा इथला मायनस आणि इथला मायनस, मायनस मायनस प्लस 2 into 0.282 डिवाइड बाय 11.77 प्लस 0.282 म्हणजे x1 जो आपल्याकडे आहे 1.023. बघा इथे आपण x1 इथं फाइंड आउट केलेला आहे. आता लक्षात घ्या x1 ज्यावेळेस आता x1 आपल्याकडे किती आला आहे 1.023. ही जी व्हॅल्यू आहे ती आपण जे आपल्याकडे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये आपण इथे पुट अप करू. तर लक्षात घ्या बघा f ऑफ मी डायरेक्टली आता व्हॅल्यू पुट अप करतोय, सम थोडं मोठं होतं त्या कारणाने. बघा x1 ची व्हॅल्यू जे आपलं इक्वेशन जे आहे त्याला 1 कन्सिडर करा म्हणजे लक्षात येईल. x1 ची व्हॅल्यू 1.023 इथे आपल्याला पुट अप करत चालायची. बघा f ऑफ x1 ची व्हॅल्यू 1.023 is equal to x ची व्हॅल्यू बघा 1.023 त्यानंतर इनटू e raised to 1.023 minus 3. चला करायचं कॅल्क्युलेशन. 1.023 into e raised to 1.023
-3. बघा याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला निगेटिव्ह निघाली 0.154. बघा आता इंटरवल बघायला गेलं तर याची व्हॅल्यू आपल्याकडे निगेटिव्ह आलेली म्हणजे 1.03 ज्यावेळेस आपण पुटअप करतो त्यावेळेस त्याचे जे इक्वेशनची व्हॅल्यू निघते ती निगेटिव्ह आपल्याकडे निघते. मग इंटरवल मध्ये आपल्याला परत पाठीमागे जायचं. पॉझिटिव्ह बघा 11.77 कधी ज्यावेळेस आपण 2 पुटअप करतो त्यावेळेस. आता लक्षात घ्या इंटरवल आपल्याकडे कोणते कोणते बनले बघा. इंटरवल 1.023 ज्यावेळेस हा पुटअप केला तर निगेटिव्ह मिळालं. तर पाठीमागे बघा पॉझिटिव्ह कोण होतं आपल्याकडे 2. बघा हा आहे x1 आणि इथे हा आहे आपल्याकडे b. म्हणजे b ची व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी बघा 2 आपल्याकडे इथे येत राहतो. आलं लक्षात. म्हणजे ही b ची व्हॅल्यू आपली पॉझिटिव्ह b पुटअप केल्यावरती पॉझिटिव्ह निघाला आणि x1 ज्यावेळेस आपण पुटअप केला तर निगेटिव्ह निघाला. म्हणून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हेच आपल्याला इथे इंटरवल चालते. मग बघा काय करू सेकंड इटरेशन. सेकंड मध्ये बघा सेकंड इटरेशन. आता आपल्याला पुन्हा फॉर्म्युला थोडा चेंज होईल. बघा x2 x1 च्या जागी होता आता x2 येईल. a ची टर्म आपल्याकडे नाहीये. a च्या ठिकाणी आता कोण आहे x1 आहे. म्हणजे बघा x1 into f of b minus b into f of x1 divided by f of b minus f of x1. आता लक्षात एकदम सोपं आहे. x1 बघा तुमचा आहे x1 1.023 बघा 1.023 f of b ची व्हॅल्यू बघा तुम्ही इथे पुटअप केलेली होती f of b 11.77 minus b ची व्हॅल्यू बघा 2 into f of x1 बघा हा f of x1 म्हणजे x1 ची व्हॅल्यू बघा आपल्याकडे होती 1.023 म्हणजे हा आपल्याकडे f of x1 आहे 1.023 त्याची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -0.154 डिवाइड बाय f of b बघा f of b 11.77 f of x1 ची व्हॅल्यू बघा ती -0.154 टाका व्हॅल्यू 1.023 into 11.77 मायनस मायनस हे बघा इथे मायनस आणि इथे मायनस 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 प्लस करा प्लस ब्रॅकेट 2 into 0.154 डिवाइड बाय 11.77 प्लस 0.154 बघा याचा जो इंटरवल आपल्याकडे निघालाय म्हणजे याची व्हॅल्यू x2 ची 1.035. आता लक्षात घ्या हा आहे आपल्याकडे x2 परत आलेला जो x2 आहे पुन्हा आपण ह्या इक्वेशन मध्ये इथे पुटअप करू. तर लक्षात घ्या मी डायरेक्टली करतो f of x2 ची व्हॅल्यू किती आहे 1.035 is equal to x 1.035 into e raised to 1.035 minus 3 बघा 1.035 into e raised to 1.035 minus 3 बघा याची जी व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0.086 बघा ज्यावेळेस x2 ची व्हॅल्यू बघा f of x2 जो आहे तो निगेटिव्ह निघालेला आहे. आलं लक्षात. इथे सुद्धा म्हणजे आपल्याला परत पॉझिटिव्ह व्हॅल्यू f of b चीच मिळालेली आहे. म्हणून तुमच्याकडे जे इंटरवल तयार होतील बघा इंटरवल 1.035 हा पुटअप केल्यावरती निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली. मग मला पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणाची मिळाली ती 2 ची. लक्षात घ्या इथे पण आपण किती घेतला 2 म्हणजे ही व्हॅल्यू झाली आपल्याकडे x2 आणि हा आहे आपल्याकडे b. बघा आता थर्ड इटरेशन साठी फॉर्म्युला थोडा चेंज होईल. बघा थर्ड इटरेशन बघा थर्ड इटरेशन मध्ये x3 इज इक्वल टू बघा फक्त इथं x1 आहे त्या ठिकाणी आपण x2 घेऊ बाकी f ऑफ ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे तोच प्रकार राहील. बघा x2 into f of b minus b into f of x2 divided by f of b minus f of x2 बघा आता व्हॅल्यू पुट अप करू x2 1.035
इंटू एफ ऑफ बी बघा, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू 11.77 मायनस बी ची व्हॅल्यू 2 इंटू एफ ऑफ x2 बघा इथे, एफ ऑफ x2 याची व्हॅल्यू आपल्याकडे होती -0.086 डिवाइड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ x2 बघा, एफ ऑफ बी 11.77 मायनस x2 ची व्हॅल्यू बघा, एफ ऑफ x2 ची व्हॅल्यू 0.086 बघा इथे 1.035 इंटू 11.77 माइनस माइनस प्लस 2 इंटू 0.086 डिवाइड बाय 11.77 प्लस 0.086 बघा, याचं जे आन्सर आहे x3 चं आपल्याकडे आलेले फायनल आन्सर 1.0419 बघा. अशा पद्धतीने तुम्ही इथे तिन्ही इटरेशन इथे काढलेले. लक्षात ठेवा सम थोडासा मोठा आहे, स्टेप बाय स्टेप बघा. आणि जर एक्झाम्पल कळत नसेल तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यामधनं हे तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा सेकंड एक्झाम्पल रेग्युलर फाल्सी मधलं थोडं हे इम्पॉर्टंट सम आहे. लक्षात घ्या, युजिंग द फाल्स पोझिशन मेथड फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू √6 बाय परफॉर्मिंग 2 इटरेशन. बघा फक्त तुम्हाला व्हॅल्यू जी आहे ती √6च दिलेली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 इटरेशन फाइंड आउट करायचे. लक्षात घ्या आपण कसं करू, फक्त व्हॅल्यू काय आपल्याकडे √6 एवढीच व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे. तर लक्षात ठेवा म्हणजे काय करू आपण, कन्सिडर करा x √6 आणि लक्षात लेट x √6 काय करा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. बघा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. लक्षात स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यावर काय x चा स्क्वेअर आणि इकडचा रूट निघून गेला. बघा स्क्वेअर मध्ये झालं काय, x स्क्वेअर याला आतमध्ये घ्या म्हणजे हा काय होईल -6 0. देयरफॉर f of x x² - 6. बघा अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल जे आहे ते सिम्प्लिफाय करून घेतलं. या ठिकाणी बघा काही येऊ द्या, √6 असू द्या, √10 असू द्या, 100 कुठलं कोणताही सम आलं तर सॉल्व्ह करताना स्टेप बाय स्टेप असंच करा. त्याला x कन्सिडर करा, x जो काही नंबर असेल तो घ्या, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा आणि स्क्वेअर झाल्यामुळे इकडच्या नंबरचा स्क्वेअर होईल आणि इकडच्या नंबरचा रूट निघून जाईल. काय करा बघा, लेफ्ट साइडला घेताना तो नंबर काय होणार आहे निगेटिव्ह, म्हणजे तुमचं इक्वेशन बनलं बघा f of x x² - 6. बघा इंटरवल आपल्याला काही दिलेले नाही. इंटरवल मध्ये बघा 0 तर मी समजा घेतला, 0 पुट अप केला तर 0 - 6 -6 असणार आहे म्हणजे निगेटिव्ह नंबर भेटतोय. 1 पुट अप केला तर 1 चा स्क्वेअर 1 आहे, 1 - 6 जर आपण केला तोही आपल्याला निगेटिव्ह नंबर भेटतोय. म्हणून 0 आणि 1 न घेता आपण मी काय करतो 2 पासून आपण स्टार्टिंग करूया. बघा f of 2 = 2 चा स्क्वेअर -6. बघा 2 स्क्वेअर 4, 4 - 6 -2 निघाला. त्यानंतर बघा f of 3 पुढचा इंटरवल घ्या 3 करायचं, 3 चा स्क्वेअर -6. बघा 3 चा स्क्वेअर 9, 9 - 6 3. बघा तुम्हाला इथे पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह नंबर मिळाला म्हणजे a = 2 and b = 3. आलं लक्षात. बघा म्हणजे f of a म्हणजे a पुट अप केल्यानंतर तुम्हाला कोण मिळतं -2 and f of b त्याची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली होती f of b मध्ये 3. आलं लक्षात. आता व्हॅल्यू आपण यात तयार करून घेतलेली आहे. बघा फर्स्ट इटरेशन, फर्स्ट इटरेशन मध्ये बघा x1 = a into f of b minus b into f of a upon f of b minus f of a. बघा एकदम सोपं न्यूमेरिकल फॉर्म्युला आहे, खूप सोपा आहे. a ची व्हॅल्यू बघा 2 into f of b, f of b ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 minus b 3 आणि f of a ची व्हॅल्यू -2 डिवाइड बाय f of b minus f of a. f of b बघा 3
मायनस एफ ऑफ ए ची व्हॅल्यू -2 2 3 जार 6 मायनस मायनस प्लस तर 2 3 जार 6 बघा मायनस मायनस प्लस करा 5 म्हणजे किती होतोय तो 12/5 म्हणजे x1 ची व्हॅल्यू बघा 12/5 म्हणजे x1 आपल्याकडे 2.4 तर हाच x1 आपण काय करू इथलं जे आपले इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये आपण तो पुट अप करू बघा f ऑफ डायरेक्टली व्हॅल्यू मी पुट अप करतोय 2.4 इज इक्वल टू 2.4 स्क्वेअर मायनस 6 बघा 2.4 स्क्वेअर मायनस 6 म्हणजे हा आपल्याकडे निघतोय 0.24 बघा आता इंटरव्हल मध्ये बघायला गेलं तर 2.4 पुटअप केला तर निगेटिव्ह आन्सर मिळतं मग मागच्या टर्म मध्ये बघा इथे 3 पुटअप केला तर आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर मिळतं म्हणजे बघा इंटरव्हल आहे तुमच्याकडे 2.4 पुटअप केल्यामुळे निगेटिव्ह मिळाला आणि इथे 3 पुटअप केल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह नंबर मिळाला बघा म्हणजे हा आपल्याकडे होता x1 आणि हा जो 3 जो होता तो कोण होता आपल्याकडे b हे त्याची इंटरव्हल झाली त्यानंतर बघा आपण सेकंड इटरेशन थोडा फॉर्म्युला चेंज करा बघा आता जो a होता त्या ठिकाणी आपण x1 घेणार आहोत बघा x1 into f of b minus b into f of x1 divided by f of b minus f of x1 बघा x1 ची व्हॅल्यू 2.4 into f of b बघा f of b ची व्हॅल्यू 3 minus b ची व्हॅल्यू 3 into f of x1 ची व्हॅल्यू बघा f of x1 2.4 minus 0.24 divided by f of b बघा f of b 3 minus f of x1 बघा f of x1 ची व्हॅल्यू minus 0.24 बघा सेकंड इटरेशन आपल्याला सुद्धा फाइंड आउट होईल म्हणजे 2.4 into 3 minus 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 plus करा plus 3 into 0.24 divided by 3 plus 0.24 बघा याचं जे आन्सर आपल्याला निघतंय 2.44 बघा अशा पद्धतीने आपण याचे 2 इटरेशन सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल ह्या वेळेस कोणताही येऊ शकतं लक्षात घ्या √6 तुम्हाला दिलेला आहे √6 च्या ऐवजी √10 √100 काही एक्झाम्पल येऊ शकतं ह्या टाइपचे एक्झाम्पल नक्कीच करून ठेवा 4 मार्कासाठी तुम्हाला हे नक्कीच येऊ शकतं